नमस्ते. आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत. त्यासाठी एक वाटी मी पाणी गरम करायला ठेवलेले, त्याच्यामध्ये एक बाउल भरून किसलेला गूळ आपण टाकत आहोत. तो आता या पाण्यामध्ये आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 बाउल भरून मी गव्हाचं पीठ घेतलेले, त्याच्यामध्ये आपण 2-3 चमचे रवा टाकणार आहोत. रव्याने आपले कापण्या खुसखुशीत होतात. त्यानंतर 2-3 चमचे आपल्याला बेसन पीठ देखील त्याच्यामध्ये घालायचे. कापण्या आपल्या चविष्ट होतात त्यामुळे. त्यानंतर थोडंसं 1 चमचा आपण बडीशेपची पूड करून घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्याला मीठ घ्यायचे चवीपुरतं. ते सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचे. आता बाजूला मी गुळाचं पाणी थंड करायला ठेवलेलं आहे. ते थंड झालं की आपल्याला त्यानंतर 2-3 चमचे मी तेल कडकडीत करून घेतलेलं आहे. ते देखील पिठामध्ये मी टाकलेलं आहे. ते सर्व मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्सअप करून घ्यायचे, म्हणजे आपल्या कापण्या छान होतील. बघा असं मुटका झाला पाहिजे पिठाचा, म्हणजे तेल आपल्या सर्व पिठाला लागलेलं आहे. आता त्यानंतर गुळाचं पाणी थंड झालं की आपल्याला थोडं थोडं करून त्या पिठामध्ये टाकायचे. असं व्यवस्थित आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही करायचं. आता बघा अशा रीतीने आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता 10 मिनिटं आपण 10 ते 12 मिनिटं आपण असंच ठेवायचं मुरायला. छान पीठ आपलं मुरलेलं आहे. त्याच्यामधून एक गोळा मी घेतलेला आहे कापण्या करण्यासाठी. व्यवस्थित आपण लाटून घेतोय. जास्त पातळ किंवा जास्त जाड पण नाही, मध्यम ह्याच्यामध्ये आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची. जसं चपाती आपण लाटतो तसं त्याप्रमाणे लाटून घ्यायचे. तर त्याच्यावर थोडी खसखस मी टाकून ती आपली लाटी लाटते. खसखस टाकल्यावर देखील चव छान लागते आपल्याला, म्हणून खसखस टाकलेली. छान होता बघा, जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही, छान लाटून घेतलेले. त्यानंतर आता आपण कापत आहोत. अशा रीतीने व्यवस्थित आपण कापून घ्यायचे सुरीने. बाजूला मी तेल तापत ठेवलेले. डायमंड शेप मध्ये आपल्याला या कापण्या कापून घ्यायच्यात. बघा अशा रीतीने कापण्या कापून घ्यायच्यात आपल्याला. तेल आपलं जरा थोडंसं तापलेलंच हवंय कापण्या तळण्यासाठी. सुंदर अशा आपल्या कापण्या कापून झालेल्या आहेत. आता थोड्या थोड्या करून आपण तेलामध्ये सोडायच्यात. बघा अशा रीतीने शेप व्यवस्थित आलेला आहे. सगळ्या आपल्या कापण्या कापून झालेल्या आहेत व्यवस्थित. तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक एक करून असं सोडायची कापण्या. सगळ्या एकत्रित नाही टाकायचं, एक एक करून असं सोडायचे तेलामध्ये, म्हणजे व्यवस्थित रीतीने त्या तळल्या जातात. सुंदर होतात अशा ह्या कापण्या, कुरकुरीत. 15-20 दिवस टिकतात. अशा रीतीच्या कापण्या तुम्ही घरी करून पहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा आता आपल्या कापण्या छान तळत आहेत. छान कलर आलेला आहे. बघा किती सुंदर झालं. खूप सुंदर आणि कुरकुरीत अशा कापण्या होतात आपल्या. तुम्ही घरी करून पहा, खाऊन पहा. सगळ्या कापण्या अशा रीतीने आपल्या तळून झालेल्या आहेत. खूप सुंदर होतात अशा रीतीच्या कापण्या. थँक्यू.